श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करती तया विघ्न बाधती. सकळाभिष्टे साधती अविलंबेसी. सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी. चतुर्दश विद्यांसी स्वामी तुझी लंबोदरा. हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती. सकळाभिष्टे साधती तुझे नीन प्रसादे. समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतग. तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना. साष्टांग करीतो नमना विद्या देई मजा आता. नेनता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचे निदान शरणागत वरप्रदा. माझे अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाव वागीश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रासी अधिकार जाना शारदेसी. तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहुनिया माझी ये वाणी ग्रंथी रिगू करी आता. गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती. या कारणी मजवरी प्रीती नाम आपले म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिगू करी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी. विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करुणी. चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी. वेद झाले ज्यांचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित हरनिशी क्षीरसागरी असे जाना. आता नमू शिवासी धरले गंगा मस्तिकेशी. पंचवक्र जशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कविकुळासी पराशरादी व्यासांसी. वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा. नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे मी वरवसे आपला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे. शब्द व्युत्पत्ती नेने कविकुळ तुम्ही प्रतिपाडा. ऐसे सकळिका विनवोनी मग ध्यायले पूर्वजमणी. उभय पक्ष जनक जननी महात्मे पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाखेसी गोत्र कौंडिन्य महाऋषी. साकरे नाम ख्यातीसी सायन देवा पासाव. नमिता जनक जननीसी नंतर नमू श्री गुरूंसी. झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी. सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर हरिसंतांसी नमस्कार. श्रोत याविन वारंवार क्षमा करणे बाळकासी. तावन मात्र माझी मती नेने काव्य व्युत्पत्ती. जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगतसे. पूर्वापार आमचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देती माते परियेसी चरित्र आपले विस्तारी. श्री गुरुवाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमानू. श्रेयवृद्धी पाविणारा आपणू नृसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर. कवन जाणे त्याचा पार चरित्र कवना न वर्णावे. चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैची. आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे. ज्यास पुत्र पौत्री चाड त्याची हे कथा असे गोड. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा. येशी कथा जयांचे घरी वाचिती नित्य मनोहरी. स्त्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी. निसंदेह साता दिनी एकता बंधन तुटे जाना. निधान लादे अप्रयासी का कष्टी जे सायासी. विश्वास माझी बोलासी एका श्रोते एकचित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बडे. श्री गुरु स्मरण असे भले अनुभवाव सकळीक. गुरुचरित्र कामधेनू एकता होय महाज्ञानू. श्रोत करुणी सावधानू एकचित्ते परियेसा. श्री नृसिंह सरस्वती होते गानगा पुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्युन्नती सांगे न एका एकचित्ते. तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू. जानती लोक चौराष्टू समस्त जाती यात्रेसी. तेथे जाऊनी आराधिती
त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना. लादोनिया संतान नाव ठेविती नामकरण. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषात. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी. कष्ट तसे अतिगणी सदा भ्याये श्री गुरुसी. असे मनी व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत. गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. ती निर्धार करुणी मानसी म्हणे पायन श्री गुरुसी. अथवा सांडीन देहासी जडरूपे काय काज. ज्याचे नामस्मरण करता दैन्यहानी होय ठरिता. आपण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे. याची बोलणिया हेवा मणी धरुणी पाहावा. गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळुबा सर्वभूती. ती व्याकुळंत करणी निंदास्तुती आपुली वाणी. कष्टला भक्त नामकरणी करिता होय परियेसा. गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती. गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती. सांगती दृष्टांती कलियुगात. त्रैमूर्तीचे गुण तू एक निदान. भक्तासी रक्षण दयानिधे. अंतकरण स्थिरू नवे बाळ श्री गुरु. तू कृपा सागरू पाववेगी. पाववेगी आता नरहरी अनंता. बाळा लागी माता केवी टाकी. तू माता तू पिता तुझी सखा भ्राता. तुझी कुळदेवता पारंपरी. सदा कष्टचित्ता काहो देसी आता. कृपा सिंधून भक्ता केवी होसी. त्रैमूर्ती तू होसी पाडीसी विश्वासी. समस्त देवांसी तुझी दाता. तुझ वाचुनी आता असे कवन दाता. विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू. दिलिया वाचुनी न देव म्हणूनी. असेल तुझे म्हणी सांग मज. समस्त मैतळी तुम्हा दिले बळी. त्याते हो पाताळी बैसविले. सृष्टीचा पोषक तुझी देव एक. तू ते मीमाशक काय देऊ. बाळापाशी माता काय मागे ताता. एक श्री गुरुनाथा काय देई. सेवा घेऊन या देणे हे सामान्य. नाम नसे जाण दातृत्वासी. बावी विहिरी हसी भूमीवरी. मेघ तो अंबरी वर्षतसे. मेघाची ही सेवा न करता स्वभावा. उदक पूर्ण सर्वा केवी हारी. नेने सेवा कैसे स्थिर नसे मानसे. माझे वंशोवंशी तुझे दास. माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी. संग्रह बहुवसी तुझे चरणी. आता मज जरी न देसी नरहरी. चिंतोणी व्यवहारी घेईन जाना. दिसत असे आता कठीणता गुरुनाथा. दास मी अंकिता सनातन. आपले समान असेल कवन. तया सवे मन कठीण कीजे. कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी. प्रल्हाद कैवारी सेवकांसी. सेवका बाळकांसी करू नये येशी. कठीणता परियेसी बर्वे न दिसे. बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी. अज्ञाने मायेसी मारी जरी. आता त्या कुमरासी कोप न धरी कैसी. आलिंगोणी हर्षी संभोगी पा. आता हो कोपेसी बोले बाळकासी. जाऊनी पितयासी सांगे बाळ. पिता कोपे जरी एके अवसरी. माता कृपा करी संभोकुनी. माता तू पिता कोपसी गुरुनाथा. सांगो कवना आता क्षमा करी. कना करी येसे वाणी ते तुझ पिसे. अजूनी तरी कैसी कृपा न ये. ऐसे नामांकित विनविता त्वरित. कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी. हस्ता लागी देनू जैसी डाकी भुवनू. तैसे श्री गुरु आपणू आले जवळी. त्याची गुरुमुनी वंदी नामकरणी. मस्तक ठेवूनी चरणयुग्मी. हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त. पूजा उपचारित षोडश विधी. आनंदभरित झाला नामांकित. हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला. भक्तांच्या हृदयात राय श्री गुरुनाथ. संतोष बहुत सरस्वतीसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामक धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा. कृष्णा तिरी वास करोनी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा. तू सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी तरी ऐसा. रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा. येऊनी योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाडी. आश्वासुनी तया वेळी अभय कर देतसे. इतके देखुनी सुषुप्तीत चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित विस्मय करी तये वेळी. मूर्ती देखील सुषुप्तीत तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखी तैसाची.
देखोन या योगी शाते करता झाला दंडवत. कृपा बाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे. कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी. तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचे गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर. त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. कीर्तिवृद्ध ख्याती सांगत असे सिद्ध येती. वंशोवंशी करतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारकाम्हासी म्हणून माते पेटलासी. संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी एक शिक्षा स्तोम मोडी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय जास दैन्य दिसे कैचे त्यास. समस्त देव त्यासी वश्य कडी काढासी जिंके नर. त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीचे निर्धारू. देऊ शकले अखिल वरू एका भावे सजावे. एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी. राखेल गुरु निर्धारी आपुले भक्त जनासी. ऐसे कोणी नामकरणी लागे सिद्धाशी या शरणी. विनवितसे कर जोडणी भक्तिभावे करुणिया. स्वामी ऐसे निरूपिती संदेह होतो माझे चित्ती. गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. माणिक तुम्ही निरूपिले ती विष्णू रुद्र तरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखी कोणी. हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गामनाचा जेणे मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पुसिले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी सांगेल एक चित्ते. वेदचारी उपतन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून. त्याची 5 पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टदंशात ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यासदाला द्वापरांती. प्रकाश केला हे शिक्षिती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासून एकीचे समस्त ऋषीजनी. त्याची कथा विस्तरोणी सांगे नये का एकचित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी कलयुग पुसेअशी. गुरुमहिमा विस्तारेशी ब्रह्मदेवे निरूपिला. ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी. आद्यंत विस्तारेसी निरोपीचे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता जदी प्रळय झाला होता. आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन. बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी रचावया. जागृत होणी नारायण बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनागर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा. आपण बळी म्हणे ब्रह्मा तयावेळी समस्ताहुनी आपण बळी. मजहुनी आणि कस्तुडी कवन नाही म्हणतसे. हासून या नारायणू बोले गाढ शब्दवचनू. आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी. देखोन या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्माहर्षी. स्तुती केली बहुवशी अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण निरोप दिला अतिगौन. सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तैवेळी. ब्रह्मा विनवी विष्णूसी नेणे सृष्टी रचावयासी. देखिले नाही कैसी केवी रचू म्हणतसे. एकोणी ब्रह्मयाचे वष्णू निरोपी त्यासी महाविष्णू. वेद असती हे गे म्हणून देता झाला तैवेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर. तेनेची परिरचुनी स्थिर प्रकाश करी म्हणतले. अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण. जैसे आरसा असे गुण सृष्टी रचावी तयापरी. या वेद मार्ग सृष्टीसी रचिका ब्रह्मया अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे. स्वेदजंड नामे झारज उद्बीज उपजविले. कृत तेत्रा द्वापार युग उपजती मग कलयुग. एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी. बोलावणी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा अपरियेसी. तुवा जाणुनी भूमीसी प्रकाश करी आपणा ते. एकोणी ब्रह्मयाचे वचन कृतयुगाले संतोषन. सांगेन त्यांचे लक्षण एका श्रोते एकचित्ते. असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे. येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित. माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक. माते न साहे ते एक कवने परी वर्तावे. एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण
क्वचित काळ येणे परी अर्थता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्य सांगेन असे त्यांचे स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश समिदा असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावणी ब्रह्महर्षी निरोप देती व्यापारासी सांगेन तयाचे रूपासी एका श्रोते एकचित्ते खडग खटवांग धरुणी हाती धनुष्य बाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही तसे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ईशानिका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मादिका ऐसे कलियुग देखा सांगे लक्षणे एका ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी पिशाचा सारखी वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागईन कलहद्वेष असवे घेऊन वामहाती धरुणी शिष्ण येत ब्रह्म या सन्मुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्राह्म या पुढे उभा राही काही निरोप म्हणूनी देखोणी तयाचे लक्षण ब्रह्मा असे अतिगण पुसत असे अतिविनोदा लिंगजीवा कादरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकेन समस्त लोकांसी लिंगजीवा रक्षणारांसी हारनाते हारी असे आपणाते एकोण कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे शत एक युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करती अनेक दिवसवरी मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट तीक्षिती बहु दिवसपर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणुनी त्यासी तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा कोणी ब्रह्म याचे वचन कली म्हणत असे नमुन स्वामींनी निरोपिले जे जन त्याची माझे वैरी असती आत्म्याचे असे गुण छेदन करती धर्मवासना पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा असे अतिगणी सांगत असे विस्तारुणी काय कलीसी रहाटावया वेळ असती दोन्ही तुझ साय होऊनी येत असती निर्गुणी त्याची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन त्याची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी त्याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्य राशी त्याची जिंकेती तुझ कलियुगा भीतरी जन होतील वेणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी त्याची ईश्वरी एके होती एकोणी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूंचे अंतकरण कवनासे निरोपावे ब्रह्मा म्हणे तै वेळी एकचित्ते एक कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन भूषण लागती कधी जाण लोभवर्जित नरासी माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी नारांसी दोष न लगे तुझा वैष्णवत्वा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे येसी तयासी बाधू नको सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यांसी तू बाधू नको विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मजप्रती एकोणी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहका उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय तरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वरू कोपेल जरी तयासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परतत्वं तस्मादं गुरुमुपाश्रयेत
गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू. गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रयावा. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गयेशी. तेसी तीर्थव्रत योग तपयासी ज्योतिस्वरूप असे जाणा. सेवेता सर्व सिद्धी होती परियेसी सर्व वृद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीची ती अंगी रस ऋषींचा आश्रय थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्यनाभी सुमुग वसती. ऋषी आदी करून तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती शास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होतात परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्रपुराण. झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करिता. वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावणी. पुसत असे संतोषोनी एका श्रोते सकळ जण. बोलावणी शिष्यांशी म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरूंसी जे जे स्वामी निरोप देसी. अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारक. एकोणी शिष्यांचे वचनी संतोष झाला वेदधर्म मुनी. संदीपका ते बोलावणी सांगत असे परियेसा. पाहो शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले पक्ष आडिता. काही असे शेष आता भोगीला वाचून न सुटे जाण. सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आड रिगत. याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती नाही. हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी वाराणसी पुरेशी. पापभोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कौना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक. बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी. न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू. धर्म म्हणे दयासी दृढ देह असा मनुष्यासी. क्षाल न करावे पापासी अथवा वाडे विषापरी. अथवा तीर्थे पाय चित्त आपले नाही भोगुनी त्वरित. पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीत न सहशक्तीशी न करिता अनुमान सांगिजे. एकोणी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण. कुशी होईल अंगविन अंध पांगुळ परियेसा. संवत्सर एकविंशत माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी कुष्ठी होईल आपणशी. अंध होऊन 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणी लागला. एकोणी शिष्याचे वचन संतोषला वेदधर्म मुनी आपण. अंगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे. आपले पाप आपणासी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यासी. न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःखा. आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाडणारासी कष्ट अधिका. मज हुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देही भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रति पाडावे पाही काशीपुरी नेऊन या. तया काशीपुरी जाण पाप वेगळा होऊन. आपण शाश्वपद पावेन तुझ करता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी. करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसा त्यासी. होताची गुरुसी नेले काशीपुराप्रती. मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी. कंबळेश्वर राहिले तेथे परियेसी. गुरु शिष्य दोघेजण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी. भोगित कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षदीहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत अति भक्ती करुणी. मागुणी संदीपक गुरुसी आणुनी देत नित्यक. करी तुझा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा आणिता एके दिनी न जेवी
श्री गुरु कोपुनी स्वल्प आणिले म्हणून क्लेश सांडूनी देत भूमीवरी एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न नानीसी म्हणून क्लेश करिता झाला परियेसा तितुकेही आणि मागुनी या स्वकरितसे वाया कोपे देतसे शिविया परोपरी परियेसा एखादे समय शिष्यासी म्हणे जाता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिकामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते माते गांजिले अपारा तू मास विष्टापुत्रा क्षणक्षणा दूत नाही जेते असे बहुत दैन्यमस्तर सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पापरूप ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ सोडा भाग नवती का वेद धर्म दिजू का कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष म्हणिना आणि तो शिष्य सेवा कधी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण तैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा देवाची या यात्रा गुरुसेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण म्हणी संतोषी जे जे त्याचे मानसी ते पाहिजे तैसा वर्तत असे वर्तता येणे परी देख प्रसन्न होणी पिनाक येऊन उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी तू मृत्युंजय रोम केशी न पुसता आपण गुरुसी वर न घे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवीत असे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झालिया स्वामींचा मागे न अपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी एकोणी शिष्यांचे वचन बोले गुरु कोफन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थो ईश्वरासी माझे गिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे गा परियेसी जन्मांतरी बाधिती येशी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परिशिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी नलगेवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करुणी व्योमकेशी गेला निर्वाण मठापाशी बोलावणी समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूचे आश्चर्य देखील परियेसी दीपक म्हणजे बाळकैसी गुरुभक्ती करतो अभिनव गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते वरदेई म्हणून आपण गेला होतो तयापाशी जाणं गुरुचा निरूप नाही म्हणून न केवर परियेसा तैसे तापसी योगियांसी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर न घेतो दीपक तन्मन गुरुसी समर्पूर्णी सेवा करीतो संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय असे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतुके एकोणी शार्ग धरू गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तैवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणिक बहुत संतोषोणी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावणी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूसी कार्यभक्ती देखोणी आम्हासी वरदेसी परियेसी कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देसी वरमज एकोणी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारुणी तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी त्याची आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता त्याची मज पावत असे ऐसे कोणी दीपक नमिता झाला आणिक विनवित असे एक सिद्ध म्हणे द्विजासी ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रादी मीमांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमची देवगुरुची जाण अन्यथा नाही आपणासी
सर्वदेव सर्वतीर्थ गुरुची आम्हा नसे सत्य, त्याचे नियमा परमार्थ केवी दूर नसे दूर असे सांग. जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरु राज भजत असे परियेसा. भजत संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू. तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा. तरी काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथा आला होता दुसरेने आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी जरी वरामा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे. गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे. यापर तेन मागे आनिके म्हणून चरणी लागला. दिदलावर शार्ग पाणी संतोषोनी बोलेवानी. अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण चकाहुसी. तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणि जरी आम्हा फुससी सांगेन एक चित्ते. जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी. तेने आम्ही होऊ संतोषी तेची आमची स्तुती जाण. वेदिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत. कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडताची क्षण तयामध्ये बुडवी होय परियेसा. जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा असगुण तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देतो झोकावरू. फलप्राप्ती होय गुरु त्रैमूर्ते याच कारणे. ऐसावर दीपकासी दिला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगतसे कलिसे एकचित्ते परियेसा. वर लादून या दीपक गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी. ठाकूळ दीपका काय दिले वैकुंठ नायका. विस्तरोणी सांगनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिला ऋषिकेशी. म्या मागितलेशी गुरुभक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध येसी. वर दिला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषोणी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे. येणे परिशिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तक्षणेसी झाला गुरु वेदधर्म. भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अति विशेष त्यासी कैचे पापर आहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा आहेशी काय सहस्त्र जन्मीचे. म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापासी त्रिकरण स मानसी. तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन करी तसे श्रोतया नमन. न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्र अमृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोध्याय. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.